मित्रांनो, माझे नाव शास्त्री वेंकटराव पाटील आहे। मी इयत्ता 7वी वर्गात शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तळणी आहे। आम्ही एक उपक्रम केला आहे, वाचाल तर वाचाल। याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे। मी वाचलेल्या पुस्तकांमधून तुम्हाला मी एका पुस्तकाची माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, माझ्या पुस्तकाचे नाव आहे उन्हाळकीतून विवेकाकडे। याची लेखिका शोभा काडवदे आहे। या पुस्तकाने सांगितले आहे की उन्हाळीकडून विवेकाकडे म्हणजे अंधारातून उजेडाकडे जाणे। याच्यामध्ये एक मुलगी अतिशय गरीब परिस्थितीतून अमीर तिथे अभ्यास करून व मेहनत करून ती श्रीमंत झालेली आहे। धन्यवाद। नमस्कार, माझ्या पुस्तकाचे नाव बोधमाला आहे। बोधमाला म्हणजे ज्ञानाची रूप किंवा ज्ञान ही प्रणाली आहे। धन्यवाद। नमस्कार, माझ्या पुस्तकाचे नाव कोरांटीची फुलं आहे। या पाठातून मी वेगवेगळ्या कोरांटीची फुलं या रंगाचे वेगवेगळे फूल पाहिले आहेत। निळे, जांभळे, पिवळे। त्या झाडांची उंची 1.5 मीटरापर्यंत असू शकते। या फुलाला सुगंध नसतो। नमस्कार। माझ्या पुस्तकाचे नाव आहे पडू आजारी आणि त्यांचे लेखक आहेत रुक्मिणी जामखेड। या पुस्तकातून मला हे शिकायला मिळाले की आरोग्य कसे चांगले राखावे आणि काय काय खाल्ले पाहिजेत। या पुस्तकातून हे मला कळाले। आणि आपण जर स्वच्छ राहिलो, वेळेवर नखे काढलीत आणि वेळेवर जेवण केलं, जरी देखील आपल्याला ताप किंवा आपण आजारी पडलो तरी वेळेवर दवाखान्यात जायला पाहिजे आणि आपण वेळेवर जेवण केले पाहिजे आणि स्वच्छ राहिलो आणि दररोज झोपेतून लवकर उठलो आणि दररोज व्यायाम केली पाहिजे आणि योगा केलं पाहिजे। आणि आपल्याला हेच नवीन नवीन पुस्तकं आपण वाचले तर आपण हे मोठे होतो आणि खरंच मोठे होतो। ह्या पुस्तकातून मला हे सर्व काही मिळाले। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव गणेश शिवाजी आहे। माझ्या पुस्तकाचे नाव वारली चित्रकला आहे। वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील एक प्राचीन नमस्कार, माझ्या पुस्तकाचे नाव आहे गोपाळ कृष्णांच्या गोष्टी। यामध्ये अनेक गोष्टी आहेत, जसे की कृष्णांचा जन्म, मथुरेहून गोकुळाकडे, आनंददायी गोकुळ, असे अनेक गोष्टी आहेत। या पुस्तकाचे लेखक अरुण गोखले व याची किंमत 15 रुपये आहे। धन्यवाद। आम्ही पुस्तक वाचल्यामुळे